स्वामी कारण स्वामी रे तारण, स्वामी विना कोण दावी अनुभव। अवधूत चिंतन जय श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप असं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5वा जो गुरुवार येत आहे, ह्या गुरुवारी अमावस्या पण आहे, तर आपण उद्यापन करू शकतो का? त्याचप्रमाणे आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो, कोणकोणत्या स्वामींच्या सेवा केल्याने फलप्राप्ती होईल, कोणकोणत्या सेवा करणं हे गरजेचे आहे। आणि आपण या 5व्या गुरुवारी जो हा योग आला आहे लक्ष्मी प्राप्तीचा, या दिवशी आपण काय काय करायचं आहे, कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्या हातून कोणकोणते कार्य करायचे आहेत, काय केल्याने काय होईल, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत। तर कसं आहे, काही जणांनी 4थ्या गुरुवारीच उद्यापन केलं महालक्ष्मी मातेचं। तर काहींचं म्हणणं असं होतं की 4च गुरुवार आहे, 5व्या गुरुवारी अमावस्या येत आहे, तर अमावस्येच्या दिवशी उद्यापन करता येत नाही। तर असं काही नाही, 5व्या गुरुवारी अमावस्येच्या दिवशी पण आपण उद्यापन करू शकतो। फक्त मनामध्ये काही आणू नका, सर्व स्वामी आईवरती सोपवा आणि सर्व महालक्ष्मीवरती सोपवा। सर्व काही देणारे तेच आहेत, सर्व काही निभवणारे तेच आहेत आणि योग्य दिशा देणारे, सर्व काही संपत्ती सुख दुःख सर्व काही देणारे महालक्ष्मी माता आणि त्याचप्रमाणे आपले देवदेवता स्वामी आई आपल्यासोबत आहेत तेच आहेत। त्याच्यामुळे मनात काही न आणता अगदी आनंदाने श्रद्धेने उद्यापन करा आणि तुमच्या सर्व इच्छा या स्वामींना सांगा, स्वामी आईला सांगा, महालक्ष्मी मातेला सांगा। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहे। फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा पूर्णच होणार आहे। तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मी माता प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे। त्याचप्रमाणे गुरुवार हा लक्ष्मी मातेचाही दिवस आहे आणि आपल्या स्वामी आईचाही दिवस आहे। मग गुरुवारी आपण आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण गुरुवारी उंबरठ्यालेपन वगैरे करत असतो। त्याचप्रमाणे अमावस्या पण आहे, अमावस्येचा पण योग आहे। त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, सकाळी फरशी वगैरे पुसून, फरशी पुसताना काही जण तसेही पुसतात आणि ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार, पण आपण माहिती आहे अमावस्येला फरशी वगैरे घरातली पुसताना आपण काय करतो, बकेटमध्ये पाणी घेतो, पाणी घेतल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि घरामध्ये जर खडा मीठ असेल तर खडा मीठ किंवा आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला काय करायचं आहे, घरातली फरशी वगैरे क्लीन करायची आहे। त्याचनंतरनं त्या पाण्यामधलं थोडंसं पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि आपण आपली जी वाहने आहेत, 4 व्हीलर म्हणा 2 व्हीलर म्हणा, जे तुमच्याकडं साधनं आहेत ती पण आपण काय करतो, स्वच्छ करतो आणि त्या साधनांची पण, त्या वस्तूंची पण, वाहतुकीच्या साधनांची आपण काय करत असतो, पूजा करत असतो। तर तीही आपली एक लक्ष्मीच आहे, त्यामुळे आपण भक्तिभावाने त्यांचीही वाहनांची आपण पूजा करत असतो। त्याचप्रमाणे हे झाल्याच्या नंतरनं आपल्याला अजून एक महत्त्वाचं करायचं आहे। महत्त्वाची म्हटलं तर काय, आपण उंबरठ्यालेपन करत असतो अमावस्येच्या दिवशी। उंबरठ्यालेपन कसं करायचं, तर त्यामध्ये गुलाब पाणी घ्यायचं, गुलाब पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, गोमूत्र थोडंसं टाकायचं आणि त्याने काय करायचं आहे, उंबरठा स्वच्छ, आधी उंबरठा स्वच्छ करायचा। स्वच्छ केल्याच्या नंतरनं त्या हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्यावरती लावायचं आहे आणि ज्याने त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे दरवाजासमोर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे। का तर कसं आहे, अमावस्या पण आहे, लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करणार आहे आणि आपल्याला लक्ष्मी मातेची बोलवणही करायची आहे, त्यामुळे आपण उद्यापन करणार आहोत, म्हणून सुंदर अशी रांगोळी तुम्ही काढू शकता। ही झाली पहिली सेवा। आता दुसरी सेवा आपल्याला काय करायची आहे, तर आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण उद्यापनाचं सर्व काही चौरंगावरती किंवा पाटावरती मांडणी वगैरे करणार आहोत। 5 फळं, पुन्हा काही लोक काय करतात, गडूला किंवा कळशीला व्यवस्थित असं वस्त्र वगैरे हे करतात, काही ब्लाऊज पीस वगैरे लावतात, आंब्याचा डहाळे वगैरे लावून त्यावरती नारळ ठेवतात आणि नारळ ठेवून वरती वेणी वगैरे डोळे वगैरे लावून त्या कलशाचं पूजन वगैरे करतात। भक्तिभावाने आपल्या मनात आपली जी श्रद्धा आहे, तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला सर्व काही पूजा वगैरे मांडून घ्यायची आहे आणि लक्ष्मी मातेचं जे पुस्तक आहे, जे कथेचं जे छोटंसं पुस्तक आहे, ते कथेचं पठण करायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे त्यानुसार काही कन्यांना हे करतात, कन्यांना भोजन देतात, काही महिलांना सासूवासिनींना, काही पाचवासिनींना, जे त्याच्या इच्छेनुसार काय करतात, प्रसादासाठी बोलवतात आणि काही लोक फक्त हळदी कुंकू वगैरे
करतात. म्हणजे जे ते ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार श्रद्धेनुसार हे उद्यापन करतात. आणि काही जण पुस्तक देतात, एक फूल देतात आणि एक फळ देऊन फक्त हळदी कुंकू लावून आणि थोडासा प्रसाद वगैरे केळीचा वगैरे देऊन किंवा खिरीचा प्रसाद देऊन उद्यापन करतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही हे उद्यापन करू शकता, काहीच हरकत नाही. आता अमावस्येचा योग आहे, त्याच्यामुळं आपण ह्या दिवशी कुंकुमार्चन जरी केलं, आपल्याकडे जे टाक आहे घरामध्ये देवीचा, त्याचप्रमाणे टाक नसेल तर फोटो नसेल तर आपण सुपारीवरतीही कुंकुमार्चन करतो. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कुंकुमार्चन करणे ही खूप शुभ आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप छान अशी सेवा मानली जाते आणि कुंकुमार्चन करणं हे खूप आणि खूप भाग्याचंही मानलं जातं. त्याचप्रमाणे अजून तिसरी सेवा जर सांगितली तर दुर्गा सप्तशतीचा पाठही आपण उद्या म्हणजे गुरुवारी करू शकतो, कारण ही सेवा खूप छान आहे. आणि त्याचप्रमाणे तेही शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टक जे आहे तेही तुम्ही त्याचेही पठण तुम्ही करू शकता. तुम्हाला तेही शक्य नसेल तर अजून सेवा जर सांगायची तर अमावस्या असल्या कारणाने आपण पिंपळाची सेवा करतो. पिंपळाची आपण जाऊन सेवा करतो, कारण तिथं जाऊन आपण काय करतो, दक्षिण दिशेला दिवा लावतो. त्याचप्रमाणे तिथं जाऊन एक कलश न्यायचा आहे. कलशामध्ये काय न्यायचं आहे, आपल्याला पाणी न्यायचं आहे. पाण्यामध्ये 1 चमचा दूध टाकायचं आहे आणि काळे तीळ आपणा सर्वांना माहिती आहे, हे त्यामध्ये थोडेसे दाण्याची मुठभर टाकायचे आहे. हे काळे जे तीळ आहेत ते पितरांना अर्पण केले जातात आणि पितरांना शांत करण्यासाठी हे पाणी आपल्याला पिंपळाला घालायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून दिवाही लावू शकता. त्याचप्रमाणे तिथे विष्णुदेवांना पितरांना प्रार्थना करू शकता. मला प्रार्थनाही करायची आहे आणि पितरांना शांत करण्यासाठी तुम्ही तिथे जाऊन तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत पितरांना तुम्ही नमस्कार करून तुम्ही बोलू शकता की महिलांना माहेरच्या पितरांची सेवा करावी लागते आणि सासरच्या पितरांची सेवा करावी लागते आणि आपल्याला सुखप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाचं आपले पितृ शांत असणे हे खूप महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे ही सेवा झाल्याच्या नंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाची सेवा जर सांगितलं, अजून एक महत्त्वाचा उपाय जर म्हटलं तर तुम्ही ह्या दिवशी आळणी भात करू शकता. आळणी भात म्हणजे मीठ न घालता भात बनवायचा आहे. त्या भातामध्ये दही किंवा दूध जे तुमच्याकडे शक्य असेल, जे उपलब्ध असेल ते थोडंसं टाकायचं आहे आणि तुम्ही टेरेसवरती जाऊन म्हणा किंवा खाली घर असेल तर अंगणामध्ये म्हणा, बाल्कनीत म्हणा किंवा खिडकीमध्ये तुम्ही हे एका डिशमध्ये बाउलमध्ये ठेवू शकता, जेणेकरून ते कावळ्यांनी किंवा इतर पक्ष्यांनी जरी ग्रहण केलं तरीही हरकत नाही. असं म्हटलं जातं की आपले पितृ कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्यांनी तो प्रसाद जरी ग्रहण केला तरी पण खूप काही असतं आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. ही एक सेवा झाली. अजून एक उपाय जर म्हटलं तर आपल्या सर्वांना तर माहितीच आहे, आजकालची मुलं खूप हट्टी आहे, मुलं ऐकत नाहीत. हा खूप पालकांचा प्रश्न असतो की बाबा काय केल्याने मुलं शांत होतील, घरात खूप चिडचिड आहे, दारिद्र्य आहे, घरात लक्ष्मी थांबत नाही, पैशाला लागत नाही, तर मग काय उपाय करायचा. तर आपण एक नारळ घेऊन नारळाची शेंडी देवाच्या साईडला करायची आहे, त्याच्यावरती त्रिशूळ काढायचा आहे. त्रिशूळ तुम्हाला माहिती आहे असं असतो दोन्ही साईडने आणि हे असं मध्ये, हा त्रिशूळ असा काढायचा आहे. तो 7 वेळा आपल्या मुलावरून किंवा जो कोणी व्यक्ती जास्त चिडचिड वगैरे करत असेल किंवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन 7 वेळा आपल्या दरवाजावरून उतरवायचा आहे आणि बाहेर जिथं कोणीही नाही, जिथं ज्या भागामध्ये कोणीही जात नाही अशा भागामध्ये तो काय करायचा आहे, फेकायचा आहे. त्याचा कुणालाही शेजारी पाजारांना त्रास होईल नाही याची खबरदारी घ्या, कारण कसं आहे विनाकारण आपण करतो आणि त्यातून विनाकारण वादविवाद नको वाढायला असं. तर ही सर्व मला तुम्हाला माहिती द्यायची होती. तर छोटीशी अशी माहिती होती, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला शक्य जर असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नाही शेअर केला तरी पण तरी थोडीफार स्वामींविषयी माहिती सांगत चला, जेणेकरून आपलं म्हणतात ना, आपण जर इतरांचं चांगलं जर चितलं तर आपलंही देव चांगलंच करतो आणि आपण आपल्या मुखातून जर इतरांविषयी चांगलं जर काढलं तर निश्चित आपलं एक ना एक दिवस निश्चित चांगलं हे होतंच. त्याच्यामुळं कसं आहे, आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण एकमेकांना जर सांगितलं तर सर्वांनी सुखदुःखात एकत्र येणं गरजेचं असतं. म्हणून तुम्हाला होईल तितकी सेवा इतरांनाही सांगा आणि तुम्हीही करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. बाय बाय. वाला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.